चला तर मग आपल्या नवीन सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं. तर आता आपण घेणार आहोत प्रश्न 10वा. मागील 9 प्रश्न बघायचे असेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर 10वा आहे, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. तर किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या हे विचारलेलं आहे 1930 ते 1932मध्ये. तर याचं उत्तर आहे 3. ऑप्शन आहे 2, 4, 3, 5. हा प्रश्न कंबाईन नोव्हेंबरला 2022ला विचारलेला आहे. तर याचं स्पष्टीकरणासहित उत्तर बघू की 1930 ते 1932 दरम्यान 3 गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. तर या 3ही गोलमेज परिषदा हजर राहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर असा प्रश्न येऊ शकता की हजर कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ह्या 3 गोलमेज परिषदा कोणत्या आहेत आणि कोणत्या तारखेला ते बघूया आपण. की 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931ला पहिली झाली. दुसरी 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931. चौथी आहे 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932. तर दुसरी गोलमेज परिषद 16 ऑगस्ट 1932 रोजी झाली होती. ब्रिटिश पंतप्रधान यांनी जाहीर केली होती. आणि तर आपण बघितला की 3 कोणत्या ह्या तारखा आपण लक्ष ठेवायच्या, कधी कसाही प्रश्न विचारू शकतो. तर अशा प्रकारे किती, तर 3. याचं उत्तर काय येतं? 3 येतं. तर यानंतरचा प्रश्न 11वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? तर याचं उत्तर आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. तर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे का नव्हते? तर हे पण बघूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते, आपल्याला माहिती. आणि याचा पहिला मसुदा 21 फेब्रुवारी 1948ला घेतला होता. इथं अंतिम मसुदा दिलेला आहे आणि स्वीकृत कधी केले आपण पहिल्या प्रश्नात बघितलेला आहे. तर सदस्य हे एवढे होते: अल्लादी स्वामी अय्यर एन गोपाल स्वामी अय्यंगार, सईद मोहम्मद सादुल्ला, डॉक्टर के.एम. मुन्शी एन माधवराव, टी.टी. कृष्णमाचारी. तर याच्यामध्ये तर इथं सदस्यामध्ये अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे सदस्य होते, हे लक्षात ठेवायचं. तर यानंतरचा प्रश्न आपण 12वा प्रश्न बघणार आहोत. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.